अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या पथकाचा उजना शिवारात धडक छापा. 12,45,000च्या मुद्देमालासह 9 जुगारी अटकेत. अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव. अहमदपूर उपविभागामध्ये बेकायदेशीर व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या थेट आदेशावरून शनिवारी दिनांक 30 मे रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास मौजे उजना येथील शेतशिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या पथकाने धाडसी छापा टाकला. या कारवाईत विनापरवाना व बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 9 आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, 4 मोटरसायकली आणि 1 बोलोरो जीप असे एकूण 12,45,320 रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना उपविभागात पेट्रोलिंग करून अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले होते. या आदेशान्वये पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे, पोलीस हवालदार अभिमन्यू रेचवडे आणि पोलीस नाईक धर्मपाल गुट्टे हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना खंडाळी गावाजवळ त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. मौजे उजना येथील अनंत रमेश मोटरवार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही इसम पैशावर जुगार खेळत असल्याची ती माहिती होती. पोलिसांनी तात्काळ 2 पंचनामा करून पाचारण करून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. या छापात घटनास्थळी काही इसम गोलाकार बसून हातात पत्ते व समोर पैशाची देवाणघेवाण करताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष सर्वांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून जुगाराचे पत्ते, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी नाव व पत्ता विचारला असता अटक करण्यात आलेल्यामध्ये उजना येथील रहिवासी असलेले बालाजी निवृत्ती मासुळे, शेख दस्तगीर वजीर साहेब, शेख चांद फरीद साब, दिलीप अण्णाराव परतवाग, उद्धव एकनाथ बारवाड, शेख नयूम लालूसाब आणि शेख मेहबूब मस्तान यांचा समावेश आहे. तसेच गंगा हिप्परगा येथील गंगाधर ज्ञानोबा गायकवाड आणि कंधार तालुक्यातील कुरुळा येथील संतोष संभाजी मुस्कावाड या 2 बाहेरील आरोपींनाही पोलिसांनी जुगार खेळताना अटक केली. या सर्व आरोपीच्या व्यक्तिगत झडतीमध्ये पोलिसांना वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल आणि रोख रक्कम मिळून आली. तसेच घटनास्थळावरून जुगाराच्या पैशासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनामध्ये 80,000 रुपये किमतीची एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH557759 प्रत्येकी 80,000 रुपये किमतीच्या 3 होंडा शाईन मोटरसायकली क्रमांक MH551201 क्रमांक MH24AC 3201 आणि क्रमांक MH24BE 6943 आणि 8 लाख रुपये किमतीची एक बोलेरो जीप क्रमांक MH387276 पंचासमक्ष जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून एकूण 12,45,320 रुपयांचा मुद्देमाल पोलीस हवालदार अभिमन्यू रेचवडे यांनी जप्ती पंचनामा करून तपास कामी ताब्यात घेतला. सर्व आरोपींना इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणून हजर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे यांच्या फिर्यादीवरून सर्व 9 आरोपी विरुद्ध कलम 12A महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अहमदपूर परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. SS इंडिया TV अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव.